कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात या मुद्द्यावरून झुंपली आहे. प्रकल्प अजून प्राथमिक स्टेजलाही नाहीये. भूसंपादन नाही, नोटिफिकेशन नाही, काहीही नसताना विरोधक उगाच अफवा पसरवून टीका करतायत असं सामंत म्हणाले. तर प्रकल्पांची घोषणा मुख्यमंत्र्यांनीच केली, मग जनता अज्ञानी की मंत्र्यांचं ज्ञान अपुरं असा सवाल भास्कर जाधवांनी केला. समोरच्या विरोधकांना काहीतरी कारणासाहेब आपल्या विरोधात पाहिजे असतं. प्रमोदजी बरोबर आहे, तुम्ही चांगली स्टेटमेंट केली अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये. साहेब, अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये अजून प्रकल्प राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो इनिशियल स्टेजला पण नाही आहे. अजून लँड ॲक्वायर झालेलं नाही, अजून नोटिफिकेशन निघालेलं नाही, 2Gचं नोटिफिकेशन नाही, 6चं नोटिफिकेशन नाही, 32A नाही, 32B नाही, काही सुद्धा नोटिफिकेशन निघालेलं नसताना ज्या पद्धतीनं समोरचे विरोधक आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करायला लागलेले आहेत आणि त्यांचा संपलेला जो पक्ष आहे तो जिवंत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या कोकणपट्टीमध्ये होतोय. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी प्रमोदजी एकत्र बसून त्याच्यावर काहीतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 3 प्रकल्प कोकण किनारपट्टीवर कोणकोणते येत आहेत, अदानीचा प्रकल्प कुठे येतोय, अंबानींचा प्रकल्प कुठे येतोय, हे विरोधी पक्षाने जाहीर नाही केलं. हे जाहीर केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. आणि त्या मंत्रिमंडळामध्ये असलेले मंत्री जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर त्यांना कदाचित वाटत असेल की जनता ही पूर्णपणे अज्ञानी आहे, परंतु त्याच्यामध्ये त्यांचं ज्ञान दिसून येतं एवढंच मी सांगतो.